शहरातील बोरगेमाळा येथील आमच्या सुरेश मनोहर कांबळे याच्या कुटुंबियावरती तिथल्या काही स्थानिकांच्या सार्वजनिक बोरवरती पाणी भरण्यावरून झालेल्या मारहाणीमध्ये आमच्या काही लोकांना पोलिसांनी कारवाईसुद्धा केलेली आहे। परंतु हा प्रकार 19 तारखेला घडला असताना महिलातील भांडणाचा रोष मनामध्ये ठेवून 19 तारखेला झालेल्या भांडणामध्ये संबंधितांना तहसीलदार कार्यालयामध्ये जामीन घेऊन सुद्धा त्यानंतर 21 तारखेला संबंधित लोकांनी माडिक त्याच्यामध्ये जी काही माडिक आहेत त्याच्यामध्ये अजय माडिक, मंगेश माडिक, राजू सगरे आणि अजय कांबळे इत्यादी लोक आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या 8-10 लोकांनी कांबळे कुटुंबियाच्या 2-4 घरं आहेत त्या कांबळे कुटुंबियावरती दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि तसेच घरात घुसून महिलांनासुद्धा त्यांनी मारहाण केलेली आहे। आणि याचा ज्यावेळेस तक्रार देण्यासाठी हे लोक पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। उलट महिलांना आवडच्या भाषेत शिवीगाळ करून तिथं असणाऱ्या ठाणे अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गाडगे यांनी बायकांना मारहाण करण्याचे तसेच हाकलण्याची धमकी दिली आणि त्या महिलांना सांगितलं की पुन्हा इथं आला तर आम्ही तुम्हालाच आत टाकू आणि एकंदर महिलांना आवडच्या भाषेमध्ये शिवीगाळणे हे असे अशोभनीय काम त्या गाडगे हवालदाराने केलेले आहे। आणि गाडगे हा सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्यामुळे आणि त्याचे पाठबळ त्या संबंधित माडिक कुटुंबियांना आणि माडिकांची जी काही गुन्हेगारी प्रवृत्तीची मुलं आहेत त्यांना त्याचं प्रोटेक्शन मिळत आहे। त्यामुळे त्यांच्या जीवावरती पोलिसांच्या असलेल्या अभयामुळे ही लोक दहशत माजवत असल्यामुळे आज 2 दिवस झालं हे कांबळे कुटुंबीय कराड सोडून सातारा शहरामध्ये त्यांच्या तासगाव येथील नातेवाईकाकडे राहायला आलेला आहे। तरी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे की संबंधित कुटुंबियाला लवकरात लवकर न्याय द्यावा। माडिक कंपनीची जी काही मुलं आहेत ती अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या कांबळे कुटुंबियाच्या घरी करती माणसं ही ड्रायव्हरच्या पेशामध्ये असल्यामुळे ही लोक बाहेर ड्रायव्हिंगसाठी जात असतात गाड्या घेऊन आणि महिला आणि लहान मुलंच घरी असतात आणि अशामुळं ते लोक भयभीत कुटुंब झालेले आहे। तरीसुद्धा आम्ही प्रशासनाकडे ही विनंती केलेली आहे की संबंधित जो कोणी पोलीस त्या लोकांना पाठीशी घालत आहे आणि त्या लोकांवरती ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती जरब आणावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून या कांबळे कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल। आणि या लोकांनी वास्तव्य यांचं बदललेलं आहे, यांचं स्वतःचं तिथं घर आहे, गेली 25-30 वर्ष ते तिथं राहत आहेत, त्यामुळं त्यांनी इतरत्र जाण्याचा सवालच येत नाही। तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या हक्काचं घर सोडून न जावे याकरता पोलीस प्रशासनाने त्यांना पोलीस संरक्षण देणं ही गरजेचं आहे। अशा प्रकारची आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि लवकरच त्या संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षकावरती जर अट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल नाही झाला तर एक दलित महिलेची छेडछाड करणे आणि दलित महिलेला हुसकावून लावणे या संदर्भात लवकरच आम्ही माननीय अनुसूचित जाती आयोगाकडे या संदर्भात तक्रार करणार आहे आणि या संदर्भात वरिष्ठ लेवलला न्यायाची दाद मागून तीव्र स्वरूपाचे आंदोलन रिपब्लिकन पार्टीच्या स्वरूपातून आम्ही छेडू एवढाच इशारा आम्ही